देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते पोहोचलेले आहेत। आता ही भेट नेमकी कोणत्या कारणाने होते हे पाहणं महत्त्वाचं असेल। नेमकी या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे आणि त्याचमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीसाठी नेमके कोणत्या कारणाने गेलेले आहेत याची उत्सुकता आहे। देवेंद्र कोलटकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। देवेंद्र, नेमकी ही भेट का होते, काय सांगितलं जात आहे? ऋतुजा, शिवाजी पार्कात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम जो आहे तो सकाळी 11 वाजता होता आणि त्या कार्यक्रमापूर्वी आपण बघतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवाजी पार्कातील शिवतीर्थ हे निवासस्थान आहे। या निवासस्थानी राज ठाकरे यांच्या भेटीसाठी स्वतः मुख्यमंत्री पोहोचलेले आहेत आणि काही वेळापासून ही भेट जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। स्वाभाविक आहे, दोन राजकीय मोठे नेते ज्यावेळी अशा पद्धतीची भेट होती त्यामुळे राजकीय बाबींवरती चर्चा होणं स्वाभाविक आहे। आपण बघितलेलं आहे की लोकसभा निवडणूक असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल, यावेळी मनसे जी आहे ती काहीशी भाजपसोबत होती। लोकसभेला तर मनसेने बिनशर्त पाठिंबा जो आहे तो भाजपला दिला होता, मोदींना दिला होता। विधानसभेला देखील भाजप आणि मनसेने एकमेकांना काही जागांवरती पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर जे निकाल लागलेले आहेत त्यावरती राज ठाकरे यांनी नुकतीच एक जो मेळावा घेतला त्यामध्ये भाष्य केलं होतं आणि काहीसा टीकेचा सूर जो आहे तो राज ठाकरेंचा भाजपवरती होता, जे पडलेलं मतदान होतं त्यामुळे। आणि विधानसभा निवडणुकीत आपण बघतोय की मनसेला दारुण अपयशाला सामोरं जावं लागलेलं आहे। मात्र आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि खास करून मुंबई महानगरपालिकेची जी निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते या भेटीला महत्त्व आहे आणि त्याच दृष्टीने या सगळ्या भेटीकडे आपण पाहिलं पाहिजे। काही वेळापासून ही जी भेट आहे ती पार पडते, त्यामुळे आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत त्यामध्ये आता मनसे थेट महायुतीमध्ये असणार आहे का, मनसे भाजपसोबत असणार आहे का, अशा विविध प्रश्न जे आहेत त्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चिले जातात आहे। आता एकाच भेटीमध्ये हे सगळे प्रश्न जे आहेत ते निकाली निघतील का किंवा या सगळी समीकरणं उदयास येतील का, तर असंही आपल्याला नाही म्हणता येणार नाही। त्यामुळे आगामी काळामध्ये या भेटीचे पुढे काय पडसाद उमटतात आहे किंवा पुढे काय नेमकं होतं आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, देवेंद्र, ही भेट पूर्वनियोजित होती का आणि गेल्या किती मिनिटांपासून किती काळापासून दोन्ही नेते सध्या चर्चा करतात, या संदर्भातले काही इनसाइड इनपुट्स? जसं मी सांगितलं की एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिवाजी पार्कात होते आणि त्या कार्यक्रमापूर्वी जे आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीसाठी आलेले आहेत। 15 ते 20 मिनिटापासून ही सगळी भेट जी आहे ती सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस जे आहेत ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी आले होते। शिवाय राज ठाकरेंनी मनसेने जो एक शिवाजी पार्कात दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता गेल्या वर्षी, त्या कार्यक्रमाला देखील देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। मात्र सध्याची जी काही राजकीय सामाजिक परिस्थिती आहे निवडणुकांनंतर जे काही विविध राजकीय चर्चा होतात या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व